समीर, पण मला नाही जमणार. इथं माझी परिस्थिती वेगळी आहे. माझे बाबा माझ्या लग्नानंतर एकटे पडणार आहेत. माझ्या माघारी त्यांची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. हे मी ऑलरेडी तुला बोललीये. जर उद्या त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी आली तर काय? कोण देणार आहे पैसे? तुझे आजोबा म्हणतील का की दे 10-20 लाख उचलून? म्हणतील का? सांग ना. अगं अक्षू, नाही म्हणणार. आय नो. समीर म्हणून म्हणते. पुन्हा एकदा विचार करतो. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 44. अर्जुन शांतपणे कार चालवत होता. तो मीटिंगसाठी निघाला होता. त्याचं सकाळचं ते चिडणं पाहून अक्षया त्याला समजावायला ज्या प्रकारे स्वतःहून त्याच्या केबिनमध्ये आलेली ते आठवूनच त्याच्या गालात आता भलतीच गोड स्माईल आलेली. बाहेरच्या रस्त्यावर गाड्यांची गर्दी आणि हॉर्न ऐकू येत असले तरी त्याच्या मनात मात्र अक्षयाचे विचारच घोळत होते आणि तिचा विचार त्याच्या मनाला अतिशय सुखावून जात होता. आज ती किती सहज आणि काळजीने विचारपूस करायला आली होती माझी. मला खूप आवडतंय तिचं हे वागणं. असं वाटतं हे असंच कायम राहावं. पण ती दुसऱ्याची होणार आहे का आहे हे असं? काय होतंय हे मला? तिचं आजूबाजूला असणं खूप हवंसं वाटतंय आजकाल. मनाशीच म्हणत त्याने केसांतून हात फिरवला आणि त्याचंच त्याला नकळत हसू आलं. कारच्या स्टीअरिंगवर हात ठेवत त्याने मागील काही प्रसंग आठवले. त्या रात्री तिचं ते तसं म्हणणं, यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी सर. त्या दिवशी मस्करीत म्हणणं, हेच की त्यांना बोलून तुम्ही तुमचं रक्त कशाला आटवताय सर? ते तुमचे एम्प्लॉई नाही आहेत. त्याला ते अदले मधले प्रसंग आठवून आताही हसूच येत होतं. ती खरंच वेगळी आहे यार. समथिंग स्पेशल. त्याच्या मनात विचार आला आणि समोर सिग्नल लागलेला त्याने कार थांबवली आणि सिग्नल सुटण्याची वाट पाहू लागला. त्याच्याकडून आपोआपच कारमधली म्युझिक सिस्टीम चालू केली गेली होती. बट यार, आय डोंट थिंक ती कधीही मला फक्त एक बॉसच्या पुढे पाहत नसणार. तरीही माझे मूड्स, माझ्या कठीण स्वभावाला समजून घेण्याचा प्रयत्न करते ती आणि यामुळेच मी तिच्याकडे वेड्यासारखा ओढला जातोय. जरी मला माहितीये ती मला मिळणार नाहीये. सिग्नल आता सुटलेला आणि त्याने गाडी पुढं नेली, पण विचारांची साखळी मात्र सुटत नव्हती. आज तिचं ते असं आपुलकीने केबिनमध्ये येणं, चौकशी करणं, या काळजीमुळे माझा मूड ठीक झाला आणि आय एम शुअर ही मीटिंग ही भारीच होणार. तिनेही तर मदत केली आहे या प्रेझेंटेशनमध्ये. नाऊ आय विल गिव्ह माय बेस्ट. तिला कळत तरी असेल का की तिचा माझ्या आयुष्यावर किती मोठा प्रभाव पडतोय? मला तिला सांगायचंय हे कधीतरी. नेमकंच हनी सिंगचं गाणं लागलेलं कारमध्ये त्याने आवाज वाढवला. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना. मीटिंग होती ते ठिकाणात आलेलं. अर्जुनने कार पार्क केली आणि उतरला. मनात विचार चालू होता, खरंच मी तिला माझ्या भावना कधी सांगू शकेन? जस्ट वन्स. विचाराचा गोंधळ त्याच्या डोक्यात चालू होता. बाहेर येत सगळं घेतलंय याची खात्री करत तो मीटिंग रूमकडे जायला निघाला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमटलं. एनिवे, आज तिनं इतकं छान वागून आधीच खूप काही दिलंय असं वाटतंय मला. आय एम सो मच हॅपी. असं म्हणत त्याने स्वतःला सावरलं आणि स्मित करत मीटिंग रूमकडे निघाला त्याचं मीटिंग सक्सेसफुल करायला. इकडं अक्षया आणि समीर बोलत नव्हते. तिच्याशी बोललं नाही तर ती बरोबर सरळ होईल आणि त्याला सॉरी म्हणेल असं त्याला वाटत होतं.
म्हणून त्याने दिवसभरात तिला अगदी जाणीवपूर्वक टाळत राहिला आणि तिच्याशी बोलायलाही गेला नाही. पण इकडं राग तर तिलाही आलेला त्याचा, त्यामुळे तीही त्याच्याशी काही बोललीच नव्हती. जरी तिला कालच्या त्याच्या आई-वडिलांच्या विषयावरून त्याच्याशी बोलायचं होतं. ती आपली काम संपवून घरी गेली, पण आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर तीही स्वतःहून आली नाही. हे पाहून समीरची आता चिडचिड होऊ लागलेली. रात्री जेवणानंतर बेडरूममध्ये आलेला समीर मोबाईल हातात घेऊन विचार करत होता. यार, किती ॲटिट्यूड आहे हिला. मी बोललो नाही तर दिवसभर स्वतःहून सुद्धा आली नाही. ॲटलिस्ट एक सॉरी बोलली असती तर काय बिघडलं असतं. जाऊ दे, मलाही काही फरक पडत नाही, तो स्वतःला म्हणत होता. तरीही त्याची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. यार, ती अर्जुन सरांचा काय इतका विचार करू लागली आहे. त्यांना समजवायला काय गेली लगेचच, आणि त्यांनी ऐकलंही तिचं. हो, तसंही एरवी चिडचिड करणारे सर आज मी गेल्यावर अगदी नॉर्मली बोलत होते. नक्की काय चाललंय त्या दोघांचं? छे, असं काही नसेल. कदाचित मीच जास्ती विचार करतोय. तसंही सर डिवोर्सी आहेत आणि कोणतेही वडील आपल्या मुलीचं लग्न एका डिवोर्सी व्यक्तीशी लावून देणारच नाहीत. सो त्यांचा काहीही संबंध नाहीये आणि हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. यार, पण मला काय होतंय हे? ती नाही बोलली येऊन तर मला काय इतकं अस्वस्थ वाटतंय. जाऊ दे, मीच करतो तिला कॉल म्हणत त्याने घड्याळ चेक केलं. पाहतो तर घड्याळात 9:45 वाजत होते. मग मात्र त्याने तिला न राहवून कॉल लावला. इकडे अक्षया जेवणानंतर किचन वगैरे आवरून भांडी घासून बेडरूममध्ये नुकतीच आलेली. एवढ्यात तिचा मोबाईल वाजू लागला. पाहते तर समीरचा कॉल येत होता. ओ, हा का कॉल करतोय विनाकारण डोकं खायला. तिनं त्याचा येणारा फोन कॉल पाहून डोळे फिरवले आणि मनात नव्हतं तरीही तिनं त्याचा कॉल उचलला. हॅलो, बोल, काही महत्त्वाचं काम आहे का? अक्षया, महत्त्वाचं काम असेल तरच मी तुला कॉल करायचा का? मग काय भांडायला गेलायस? दुपारी राहिलं होतं ते कंटिन्यू करायची इच्छा आहे का तुझी? अरे यार अक्षया, तू का इतकी कॉम्प्लिकेटेड आहेस यार. एक तर मी बोलायला आलो नाही तर दिवसभर बोलली सुद्धा नाहीस, आणि तरीही मी स्वतःहून कॉल केला आणि आता अशी बोलत आहेस. अक्षया, हे नातं फक्त मी माझ्याकडून टिकवायचा प्रयत्न करायचा का? मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून करतोय मी हे सगळं. ओके, आय एम सॉरी सकाळसाठी. मी असं विचारायला नको होतं, पण मी योग्य तेच बोलत होतो ना. आपण एम्प्लॉई आहोत, एम्प्लॉई सारखं राहायला नको का? माझं एवढंच म्हणणं होतं. ओके, म्हणजे तू तुझाच मुद्दा कसा बरोबर होता हे प्रूव्ह करायला फोन केलायस का आता? अगं तसं नाहीये. नाही कसं? तू तेच तर पुन्हा मला फिरून फिरून सांगत आहेस. आणि तसंच असेल तर राहू दे समीर, मला ते पटणार नाहीये. कारण शेवटी तुझा स्वभाव वेगळा असेल, माझा वेगळा आहे. मला नाही वाटत प्रत्येक गोष्टीत आपण आपला फायदाच बघायला हवा. माझा नाहीये तसा स्वभाव. मला एक प्रश्न पडतो यावरून की तुझा स्वभाव जर असा आहे तर तू त्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये कसं काय नेलंस? नक्की तूच नेलंस ना? हे काय विचारणं झालं अक्षया? तुला ट्रस्ट नाही आहे का माझ्यावर? मी असं म्हणालेच नाही आहे, ट्रस्ट नाही. पण तुझा स्वभाव पाहता तू तर फायद्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नसशील असं वाटतं. मग माझ्यासारख्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोचून तुझा काय फायदा होणार होता? तरीही तू ते केलंस, विशेष वाटतंय. यार अक्षू, मी ऑफिसमध्ये प्रॅक्टिकली वागतो याचा अर्थ दैनंदिन जीवनात असं वागतो असं नाही आहे. आणि तुझ्यासोबत राहून शिकतोय मीही हळूहळू. आणि तुझा हाच स्वभाव तर मला आवडतो. तो थोडी सारवासारवी करत म्हणाला. असं असेल तर समीर, खूप गोष्टी शिकाव्या लागतील तुला. पहिलं तर मला टोकत जाऊ नकोस. अमुक कर अमुक करू नको, मला नाही आवडत असं. मला हवं ते करणार, अगदी लग्नानंतर जॉब सुद्धा. तुझ्या आईवडिलांना कसं समजवायचं ते तुझं तू बघायचं. बघ जमत असेल तर, आणि तरच पुढे जातोय. हां आपण,
लक्षात घे. अक्षू, अगं काय, नाही जमत आहे तर राहू दे ना, जबरदस्ती नाहीये. यू आर फ्री टू गो. अगं अक्षू, माझ्या घरात असंच वातावरण आहे. माझ्या बाबांची एक बहीण होती जिला घरात प्रेमाने शिकू दिलं आणि ती पुढं जाऊन जातीबाहेर असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. घरातले तयार नव्हते तर ती पळून गेली. आता असं झाल्यावर माझे आजोबा तेव्हापासून कडक झाले. माझी आई सुद्धा कॉलेजवर प्रोफेसर होती, पण घरात चालत नाही तर तिनंही जॉब सोडलाच ना. समीर, पण मला नाही जमणार. इथं माझी परिस्थिती वेगळी आहे. माझे बाबा माझ्या लग्नानंतर एकटे पडणार आहेत. माझ्या माघारी त्यांची काळजी घ्यायला कोणीच नाही आहे. हे मी ऑलरेडी तुला बोलली आहे. जर उद्या त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी आली तर काय, कोण देणार आहे पैसे? तुझे आजोबा म्हणतील का की दे 10-20 लाख उचलून? म्हणतील का? सांग ना. अगं अक्षू, नाही म्हणणार. आय नो. समीर म्हणून म्हणते. पुन्हा एकदा विचार कर तू आणि मला सांग, तुला माझ्या या अटी मान्य आहेत का? मी जॉब करणार कारण माझे बाबा ही माझी जबाबदारी आहेत. त्यांना माझ्याशिवाय कोणीही नाही आहे समीर. जर आई आणि भाऊ जरी असता तरी कदाचित तुझं म्हणणं ऐकलंही असतं मी. पण तरीही का ऐकायचं? कोणत्या काळात जगताय तुम्ही? अगं, त्यामागचं कारण हे सुद्धा असेल ना की जॉब करायचं म्हटलं की घराकडे दुर्लक्ष होईल म्हणून म्हणत असतील ते. डोंट वरी समीर, मी इथंही घर सांभाळून जॉब करतेच आहे. सो ठीक आहे, थोडीफार कसरत होईल माझी, पण मी करेन. मी करू शकते. ओके, मी बोलतो बाबांशी एकदा तुझ्यासाठी. मग तर झालं. ठीक आहे. आणि हो, मला माझ्या बाबांना गरज लागेल तेव्हा भेटायला सोडावंही लागेल, कारण त्यांचीही तब्येत बरी नसते. पुन्हा त्यासाठी वाद नको आहेत मला. तू म्हणशील तसं होईल, मग तर झालं. समीर, मला खरं तर असा नवरा पाहिजे होता जो माझ्या वडिलांचीही जबाबदारी घेईल. मला माहिती आहे असा मुलगा या जगात नाही आहे. सो ही इच्छा तरी माझी पूर्ण होईल असं वाटत नाही. पण तूच समजून घे ना, एकटे ते कसे राहतील माझ्याशिवाय? माझं लग्न करून द्यायचं म्हणून आताही त्यांची सगळी जमापुंजी ते अशी खर्च करून टाकतील. पण मग त्यांच्याकडं काय उरेल? मला त्यांना सोडून जायचं या विचारानेच टेन्शन येत आहे. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस सांग ना. ती अगदीच भावूक होऊन बोलत होती. पाहून समीरलाही तिचं म्हणणं पटत होतं. अक्षया, मला तुझं म्हणणं पटतंय. मी आहे ना, मी सुद्धा घेईलच ना त्यांची काळजी. मी उगाच त्यांची विचारपूस करत असतो का एवढा आठवणीने रोज कॉल करून? तेवढं मलाही कळतं. आपलं लग्न झालं तरीही मी काळजी घेईन त्यांची. त्यांना येऊन भेटत जाऊ ना आपण. असं असेल तर ठीक आहे. एवढं म्हणालास तरी पुष्कळ आहे माझ्यासाठी. म्हणजे तुझा राग गेला ना आता? तू मला नीट समजून घेतलंस, मला काय म्हणायचंय हे ऐकून घेतलंस, तर आणखी काय हवंय मला? अक्षू, आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट, आय प्रॉमिस. पण यार, माझी एकच इच्छा आहे, थोडं तरी काही वाटू दे तुला माझ्यासाठी. असं कसंही हाडतूड करत असतेस, मला हर्ट होतं यार. सकाळी ही कशी म्हणालीस जा आता, हे असं नको बोलत जाऊ यार. ओके, सॉरी, ती म्हणाली. आणि समीरला आता कुठं बरं वाटलं. त्याला वाटत होतं तितकी ती वाईट नाही हे त्यालाही जाणवत होतं. आणि आता मात्र ते नॉर्मली फोनवर बोलत होते. ते दोघं बराच वेळ फोनवर बोलत होते. मध्येच तिला मिस कॉल पडल्याचीही टोन ऐकू आली. पाहते तर चक्क अर्जुनचा मिस कॉल पडलेला. तिला आश्चर्य वाटत होतं. इकडे अर्जुनने घरी पोहोचताच तिला मेसेज केले. अक्षया, झोपलीस का? ॲक्च्युली आय वॉन्टेड टू से यू थँक्स. आणखी खूप काही बोलायचं होतं. सो त्याने तिला आणखी एक मोठा व्हॉइस मेसेज केला. सकाळी खरं तर माझी जरा चिडचिडत झालेली. आय स्वेअर, तू माझा राग शांत केला नसतास ना तर कदाचित माझा सगळा दिवस खराब गेला असता. पण तू येऊन एवढी विचारपूस केलीस, छान सोल्युशनही दिलंस. अँड सिरियसली टेलिंग यू, आजची माझी मीटिंग जस्ट त्यामुळेच बेस्ट झाली आहे. आपण केलेलं प्रेझेंटेशन त्यांना खूप आवडलंय. सो थँक्यू सो मच. हे सगळं तुझ्यामुळे. त्यानं तिला मेसेज केला आणि मोबाईल साईडला ठेवून फ्रेश व्हायला तो निघून गेला. फ्रेश होऊन आला आणि त्याने पुन्हा मोबाईल पाहिला तर तिचा मेसेज
काही सीन दिसत नव्हता. ओ मे बी ती झोपली असेल असा विचार करत त्याने खालून जाऊन पाण्याची बॉटल भरून आणली आणि झोपायला बेडवर आला. तरीही त्याचं लक्ष सतत मोबाईलकडे जात होतं. तिचा रिप्लाय आला का पाहायला आणि उगाचच अस्वस्थ वाटून जात होतं. तिला कॉल करू का, 2 मिनिटं बोललो असतो असा विचार करत त्याने पुढच्या क्षणाला तिला खरंच कॉल लावला, पण तो बिझी येत होता. मग मात्र त्याने कट केला. ओ यावेळी ती कोणाशी बोलत असेल? हो विसरलोच, ती समीर सोबत बोलत असेल. एनिवे आय थिंक मला झोपायला हवं. त्यात उद्याही मी ऑफिसला जाणार नाहीये. तिच्याशी आता थोडंसं बोलता आलं असतं तर. असो, तिला तिची स्पेस द्यायला हवी. स्वतःला समजावं त्याने तिला शेवटचा गुड नाईट मेसेज केला आणि बेडवर आडवा झाला. तरीही काहीतरी मिसिंग वाटत होतं आणि झोप ही लागत नव्हती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया अर्जुनचा मेसेज पाहून अक्षयाचा त्याला पुन्हा कॉल येतोय का आणि नेमकं त्याला काय बोलायचं तिच्यासोबत जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.